महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांची आता भेट घेण्याकरता पोहोचतंय। महिला सुरक्षा आणि अत्याचारावर सरकारी या सगळ्या संदर्भात आता यंत्रणांच्या अपयशाबद्दल निवेदन हे दिलं जाणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर येते, मवियाच्या या शिष्टमंडळाला राज्यपालांकडून आता प्रवेश नाकारण्यात आल्याची बातमी ही समोर आलेली आहे। ही भेट नाकारलेली आहे, राजभवनात प्रवेश नाकारण्यात आलेला आहे अशी एक आता अपडेट समोर येते। मवियाच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारण्यात आल्याचं कळतंय। सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, तुम्ही देखील भेट घेण्याकरता त्या ठिकाणी पोहोचताय, काय नेमकं घडतंय? नाही, लक्षात घ्या, इकडे राजभवनची स्वतःची एक संहिता आहे, ती संहिता आपण फॉलो केली पाहिजे। बरोबर, त्यांच्याकडे काहीतरी टायपिंग मिस्टेक असेल, त्या टायपिंग मिस्टेक मध्ये तिकडे शिष्टमंडळ हा शब्द पुढे लिहिलेला नव्हता, तर त्यामुळे तो गोंधळ झालेला आहे। परंतु मला असं वाटतंय की ते सॉर्ट आउट होत आहे आणि आम्ही राजभवनच्या गेटवर नाही, आम्ही आत आहोत। अगदी सुषमाताई, तुम्ही अगदी काही क्षणात आता राज्यपालांची भेट सुद्धा आता त्या ठिकाणी घेत आहात। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीलम गोरे यांनी देखील एक बैठक आता बोलावलेली आहे महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात, सुरक्षेसंदर्भात आणि महिला आयोगाच्या या सगळ्या भूमिकेसंदर्भात। एकीकडे मवियाचं शिष्टमंडळ भेटी करता, लक्षात घ्या, नीलम गोरेंचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना दर वेळेला चर्चेत किंवा एक आकर्षण बिंदू राहायची सवय लागलेली आहे। पण मुळात त्यांचं ते अधिकार क्षेत्र आहे का? महिला आयोगाची नेमणूक महामहिम राज्यपाल महोदय करतात। या आयोगाच्या मध्ये जर काही फेरबदल असतील, काही विषय असेल, तर त्या सगळ्या संबंधाने निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्यपाल महोदयांचा अधिकार आहे। आणि तरीही आपण असं गृहीत धरू की नीलम गोरे यांनी उपसभापती म्हणून बैठक बोलावली असेल, तर उपसभापती म्हणून जर त्यांनी बैठक बोलावली असेल तर मग त्यांनी सर्व पक्षीय नेत्यांना बोलवायला हवं होतं। पण असं न करता आपल्या समोर जी हुजुरी करू शकणाऱ्या लोकांना तेवढं निमंत्रण द्यायचं आपल्या विचारांच्या, आणि बाकी लोकांना बोलवायचं नाही। ही म्हणजे नीलम गोरेंना दरवेळेला हे सांगायचं असतं की आय एम द गोरे, तर ते द गोरे कुठेही चालत नसतं। आणि फक्त लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी किंवा मी काहीतरी करते हे दाखवण्यासाठी माझी विनंती असेल त्यांना की खरंच त्यांना काम एकतर उपसभापती म्हणून बोलवत असाल तर सगळ्यांना बोलवा, आणि तुमची एनजीओ चालवायची म्हणून बोलवत असाल तर एसीत बसून नकाच बोलू, गावखेड्यात जा, बांधांवर जा, गावखेड्यातल्या शेताच्या बांधावरच्या बायकांशी बोला की ते काय म्हणतायत आणि काय नाही। अगदी सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।